संजीवन समाधीचा दिवस गुरुवार आहे. महाराजांनी संजीवन समाधी दिवस गुरुवार होता म्हणून प्रत्येक गुरुवारी या गावामध्ये पालखी सोहळा असतो. म्हणून आज 8:30 बंधण्यावर लागला 10 वाजेपर्यंत कीर्तन केलं तर चालणार. आपण 8:15 सुरू केलं तर विषय म्हणजे तुम्ही मोकळ्या मनाने ऐकायचं. गुरुवारचा दिवस आहे, हरिदिने आहे, श्रावण महिना आणि परंपरेनं जगद्गुरु कुटुंबाची सेवा अभ्यंत आज लागायचं.
माऊलींच्या पुढे समर्पित होतात. श्री गुरु विठ्ठल महाराज देऊळकर आणि या पदाची सेवा आजही रुजू करतात. देऊळकर मध्ये काही लोक समजतात तुळशीचं झाड आहे. आता जास्त मी त्याच्याबद्दल बोलणार नाही, परंतु ती सेवा होत असताना आज मनापासून आनंद होत आहे. आज आमच्या देव संस्थांचे अध्यक्ष म्हणून असते, अध्यक्ष करत असतं तरी काही सोपी गोष्ट नाही झाली. आमचे दिलीप महाराज विठ्ठल महाराज पदाचे उत्तराधिकारी आहेत आणि ते सुद्धा काळपेटासारखं काळ घेऊन राहतात. तर काळ कधी पण घ्यायचा नसतो ना, महाराज काळ घ्यायचा नाही. विरोधाचा भाग सुरू ही सेवा आहे. तिथं काळ घेतला काय, सत्य उचलली काय, झाडून काढलं काय, ही सेवा आहे. भजन केलं काय, कीर्तन केलं. आज आम्ही फक्त कीर्तनालाच सेवा म्हणतो, बाकी त्याला सेवा करण्याची जाण्यास आम्हाला कीर्तन ऐकणं सुद्धा सेवा आहे. पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक मोठी सुविधा आहे. कीर्तन करणारालाही तेवढंच पुण्य आणि बसून कीर्तन ऐकणारालाही तेवढंच. बसून झोपणारा पुण्य ना, बरं पाप आहे बसून झोप. कुटुंबाला सांगतात कथा त्रिवेदी सर्व देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम जगत जगती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी गाती ऐकती सादर जे पवित्र आहे का. करता येत नसेल ऐकण्याचा छंद सगळ्या सुविधा सांगण्यात येतात. त्याला कीर्तन करता येत आणि ऐकलं तरी कीर्तन करा एवढंच सांगण्याचं गाती ऐकती सादर जे पवित्र आहे आणि त्याचे दोष जळती दोषाचे शुद्ध होती नारी असो. या व्यक्तिक्रमाला आधारित आहे. माऊलींच्या दरबारामध्ये सेवा आहे आणि विशेषत्वाने ह्या श्रावण महिन्यामध्ये आणखी एक महान प्रोग्राम असा आहे की स्वामी सुखवासी भोजनी गाव त्यांचंही पुण्यस्मरण आहे. त्यांची पुण्यतिथी भोजनी काका समाधी विश्वस्त मंडळ आळंदी आणि श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी त्यांचाही पुण्यतिथीचा सुद्धा त्यांचंही पुण्यस्मरण म्हणून ज्ञानोबांच्या समकालीन असणारे भोजनी काका अधिकारी होते आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या उजव्या बाजूला त्यांचं समाधी मंदिर आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना जवळ केलेलं आहे. महाराज इथं कुणाची समाधी होऊ शकत एवढ्या अधिकाराचे असणारे भोजनी काका त्यांचा समाधी मंदिर आपल्याला इथून दिसतंय कविता असं माऊलींच्या उजव्या बाजूला आहे. त्याचा खूप मोठा इतिहास आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिकूल काळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांनी संभाळ केला, त्यांना आधार दिला. संतानाचा आधाराची तशी गरज नाही, त्यांचं एक मोठे पद म्हणून त्यांचा त्यांनी संभाळ केलेला, त्यांना जवळ केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. असो पुण्यस्मरण शब्दाचा अर्थ असा आहे. आता तर अलीकडच्या काळामध्ये विरोधाला सांगत असतो अध्यक्ष पुण्यतिथी आणि पुण्यस्मरणाचं पेवच ठोकलेलं आहे. कोणाची पुण्यतिथी करा, कोणाचंही पुण्यस्मरण करा. ज्याला पुण्य माहीत नाही त्याची पुण्यतिथी होते, त्याची पुण्यतिथी करावी लागते. तुकोबाराच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने पुण्यतिथी कोणाची होते, ज्याने अंशात काही का होता पुण्य संपादन केलं आहे. तिळ तिळ पुण्य साचा पुढे
तरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचेशी आपुडे समागम घडे संताचा त्याने औषध पाहुणा किळा पुण्य संपादन केलं जुनामध्ये संत संगती केली जीवनामध्ये नामोबारांची संगत घडली आणि संत संगतीसारख्या जीवनामध्ये मोठं पुण्यच नाही सगळ्यात मोठं पुण्य जर पुण्य असेल तर संत संगतीचं पुण्य संत संगतीच्या पुण्यामध्ये कुटुंबाने वर्णन करता क्षणात संत संगती वास वैकुंठी कल्पना आणि क्षणभर संतांची संगत घडली तर कल्पांतापर्यंत वैकुंठामध्ये वास करतो त्या संतांची संगत अतिशय महत्वाची संत संगतीने जीवनाचा उद्धार होतो संगत संतन की करवो जन्म का सार्थक तुझे करवो तुकोबारांचा जन्मनित्य होई सकाळचा अशुभ मनोरागी वाचा संग न करावा दुर्जनाचा करी संताचा सारास तुकाराम महाराजांचा करता भगवान परमात्मा मागेल ते आणि वाटेल ते द्यायला तयार महाराज तुम्ही काही मागणी माझ्याकडे व्यक्त करा आपली खालीवर वाक्य उच्चारतो पण ते खरं आहे जगद्गुरु तुकोबारायांना पांडुरंगाने म्हणावं महाराज तुमच्यासाठी काय तुकाराम महाराजांनी देवाला तितक्या तात्पर्य सांगावं आणि काही नाही मागणे सुख संपत्ती राज्य चालधने साकडे नपडे तुझे तुझे भक्ती न मारे बाबा मला काही नको आणि काही नाही आम्ही हे सुख दे संपत्ती दे राज्य दे संपत्ती दे महाराज तुला ठाकरे महाराज मला द्यायचं असेल तर काय दे संत संगती देई चरण सेवा जे हात तुझा विसरण पडावा हाची भाव माझी आजीवा रवी देवा मूळ द्यायचं असेल तर संत संगती बस याच्या व्यतिरिक्त काही तर कोणाला काही मुक्ती धनसंपदा मुक्ती नको धन नको संपत्ती नको संत संगती सदा मग तुम्हाला हे नसेल तर जीवनात अर्थ करा पण तुकाराम महाराजांना माहित होतं की संत संगती जर मिळाली तर हे मागायची गरज नाही आपोआपच मिळते ते तुकोबारांनाच कळा असो म्हणून भोजनीत काकांना संत संगत जीवनामध्ये झाला आणि म्हणून त्यांचं पुण्यस्मरण होतं पुण्यस्मरण कोणाचे आणि ती पुण्यस्मरण या शब्दाचा अर्थ माझ्या दृष्टीने मी असा करतो की ज्यांचं स्मरण केलं तरी पुण्य व्हावं ज्यांचं स्मरण केलं तरी पुण्य आपल्याला लागावं आणि त्याला पुण्यस्मरण आपल्याला 8:30 कीर्तन सोडायचं ज्यांचं स्मरण केलं तरी पुण्य लागतं त्याची खऱ्या अर्थाने पुण्यतिथी होते म्हणून हा पुण्यतिथीचा सोहळा भोजनी काकाचं समाधी विश्वस्त मंडळ आहे ते आळंदीमध्येच नुसतं करते अशा भाग आहे भोजनी काकाची पुण्यतिथी 50 वैकुंठामध्ये देव करतो का म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याशी मंडळा माझी तिथं होतोच पण वैकुंठामध्ये देव करतो अन्य दिवस आधी झाला सोनियाचा सोहळा भक्ताचा आरंभ झाला भक्ताचा सोहळा देव या ठिकाणी आपण सर्व समाज एकत्रित येऊन भोजनी काकाचा पुण्यतिथीचा सोहळा मोठ्या प्रेमाने माऊलींच्या दरबारामध्ये माऊलींच्या असणारे लाडके भक्त भोजनी काका त्यांचा करत आहात याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि असाच हा पुण्यतिथीचा सोहळा तिथून कुठच्याही उर्वरित काळामध्ये का करायचा तर प्रत्यक्षात देव जर त्यांचा करत असेल तर आपण का करायचं असाही एक प्रश्न
संत कुठे ते उजवी करतात म्हणून आवर्जून हा अभंग अनेक वेळा आपण चिंतन ऐकलेला आहे, चिंतन या ठिकाणी केलेलं आहे. परंतु आवर्जून का घेतला तर आज भुजली प्रकारची पुण्यभूती असल्यामुळे वैष्णव तत्वज्ञान माहिती होते कळाले पाहिजे, विष्णुदास कोण कळाले पाहिजे. त्या भाज्यांवरून तुम्ही विष्णुदास त्याला म्हणत गेला तर तुकाराम महाराज त्याच्यावर फार मोठं नुकसान आहे. संत कळाले पाहिजे, विष्णुदास कळाले पाहिजे. म्हणून त्या विष्णुदासांना जगद्गुरु तुकाराम महाराज एक विशेषण देतात. ते विष्णुदास कसे आहेत? झुंजार आहे. आता झुंजार याच्या व्यतिरिक्त जे आहेत ते विष्णुदास नाही असं आवर्जून सांगण्याची काही गरज नाही. ते विष्णुदास नाहीच, यांनाच तुम्ही विष्णुदास म्हणा. आणि तुकाराम महाराज त्या विष्णुदासाची आपल्याला खऱ्या अर्थानं ओळख करून देण्याची गरज वाटली. आणि म्हणूनच तुकाराम महाराज आपल्या विष्णुदासाची आपल्याला ओळख करून दिला. जर ह्या सामान्य जीवाला, त्या जडजीवाला जर विष्णुदास कळालेच नाही तर तुकाराम महाराजांना त्याची फार मोठी हानी होती. कारण या जीवाचे खरे उद्धारक हे संतच आहे, विष्णुदास आहे. देवापेक्षाही खऱ्या अर्थानं या जीवाचे उद्धारक जीवन संत आहेत, विष्णुदास आहे. त्यांच्या अवताराचं प्रयोजनच आपल्या उद्धाराकरता आहे. इथे कशा करता आले संत म्हणून? त्यांच्या येण्याचं प्रयोजन काय? सत्ता वाढवणं, संपत्ती वाढवणं, लोकेशना वाढवणं, वित्तेशना वाढवणं. आपल्यासारखं मर्यादित काम नाही. त्यांच्या येण्याचं प्रयोजन हे आहे की ते संसारामध्ये रंगलेले आहेत, गांधलेले आहेत, पीडित झालेले आणि खऱ्या अर्थानं त्यांचा उद्धार करण्याकरता संत आहेत. आणि मग असे उद्धारक कोण आहेत तर विष्णुदास आहेत, संत आहेत. नामदेव महाराज एका विभावरीच्या प्रकरणामध्ये सांगतात, संसारी असक्त माया मोहरत तापत्रय संतप्त झाले जीव, ऐशिया पतितांचा करावया उद्धार, या नागी अवतार तुमचा जीव. या जगामध्ये त्यांचा अवतार एवढ्यासाठी त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं प्रयोजन काहीच. ते संसारामध्ये रंगलेले आहेत, गांधलेले आहेत, दुःखी झालेले आहेत, पीडित झालेले आहेत आणि त्यांचं दुःख कमी करून त्यांना सुखी करून त्यांच्या उद्धाराकरता संत इथे येतात. उद्धाराया आले दीनजनाच्या उद्धाराकरता येतात, सुख वाढवण्याकरता येतात. ही अवतार तुम्हा घ्याव्या कारण उद्धाराया त्या जडजीवांच्या उद्धाराकरता संत. आणि आपण सगळे जडजीवांमध्ये येतो आणि या जडजीवाला संतच कळाले तर त्यांचा उद्धार कसा होणार? विष्णुदास म्हणून कोणाच्याही पाठीमागे लागले, त्याला विष्णुदास म्हणून लागले त्याची फार मोठी फसवणूक. बघा, मोठ्यांचं उदाहरण आहे आईसाहेब सीतामाता. आणि त्यांना देखील खरा साधय का खोटा साधय कळालंच नाही. आणि खरा साधू म्हणून त्याच्या बाह्य वेशावरून त्यांनी लक्ष्मण रेषा ओलांडली आणि खरा साधू कळाला नाही. आणि त्याची किंमत किती मोजावी लागली त्याला मला वाटते 2 तास पूर्ण नाही सांगायला लागली. मग मोठ्यांची जर अशी फलिता होते खरा साधवांनी खोटा साधू कळाला तर आपण कोण होण्याचा पाळा. तुकाराम महाराज ही भीती होती की बाबा यांना खरे साधू कळाले पाहिजे, खरे संत कळाले पाहिजे. कोण आहे काय त्याची दिसत्या भयांगावरून नाही. तिळे टोपी माळा देवाची गवाड वागडी ओंगड उपासना. खूप अशा साधूंची लक्षणं तुकोबारांनी अनेक अभंगातून केली.
मी त्याची सारखी दुरुस्ती करणार नाही, पण ते कळाले पाहिजे संतांचं प्रयोजन काय आहे, संत इथे येऊन काय करतात. मागे बहुता जन्मी केली करिता
आपले म्हणून संतासी अखंड भगवान परमात्मा स्वतः सांगतात भगवंताच्या प्राप्तीचा दरवाजा जर कोणता असेल तर संत सेवा हा दरवाजा. तन्विधी गणिपाते परिकृष्णी सेवा के ज्ञान वैभवी तरी मणी आखी आगामी तरी संता या पदावी सर्वस्वी जे ज्ञानाचा गुरु हा ते सेवा हा दारण. सगळ्यात संत सेवा ही श्रेष्ठ. संतांची सेवा केली तर देवाची सेवा आपोआप घडते. तुला म्हणे देवा त्यांची केली सेवा ऐसा संतांचा प्रेमा झाली संत हे अधिकार कोणच भगवान स्वतः सांगतात आले संत ह्या माझ्या चेतन मूर्ती आहे. आत्मध्याने चोखडी संत ही माझी रूपणी एक दृष्टी पडून आवडी कामिनी देशी. किंवा आणखी पुढे जाऊन सांगायचं झालं तर संतांची एक व्याख्या मी माझ्या मुलीला सांगत असतो करत असतो. विश्वाचा नियंता जगत परमात्मा अज्ञानी लोकांना योग्य मार्गाला लाभण्याकरता पतितांच्या उद्धाराच्या निमित्ताने भूतलावरती अवतार धारण करतो. त्याचं नाव हे संत. संत ही सगळ्या जगातली प्रचंड मोठी शक्ती आहे. ह्या शक्तीचा वापर देवाला करावा लागतो. अशी प्रचंड शक्ती जर कोणती असेल तर संत ही शक्ती आहे. आणि दुसरी अजून एक व्याख्या माझ्या नेहमी सांगण्यात येते. संत कोणाला म्हणायचं तर देवाजवळ असतात त्यांना पुजारी म्हणायचं आणि देव ज्याच्याजवळ आहे त्याला संत म्हणायचं. माझ्या बुद्धीने सांगत नाही तुकोबा काय सांगतात आईचा ज्याचा अनुभव विश्वदेव सतत्वे देव तया जवळ निवासे
अभंगातून करून देतात आणि विशेष त्यांची ओळख होण्याकरता तुकोबाराया अभंगामध्ये संत महात्मा झुंजार ही संज्ञा आहे. संत हे कसे आहेत तर झुंजार आहे. स्पष्ट तुकाराम महाराज म्हणतात विष्णुदास कोण आहेत असे विचारल्यावर त्यांच्याकडून उत्तर येईल ते झुंजार आहे आणि झुंजार आहेत तेच विष्णुदास आहेत आणि विष्णुदास आहेत तेच झुंजार आहेत. हे समीकरण आहे आणि वर करणे बघितलं तर संत झुंजार वाटतच नाही. आता झुंजार शब्दाचा अर्थ तरी काय सगळ्यांना माहित आहे तरी त्याचं स्पष्टीकरण थोडस करतो. झुंजार या शब्दाचा अर्थ झुंज देणारा, प्रतिकार करणारा, आक्रमक, याही पुढे जाऊन सांगायचं झालं तरी योद्धा झुंजार. संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये संतांनी कधी झुंज दिलेली दिसतच कोणावरती आक्रमण केलेलं दिसत त्यांचं अंतःकरण हे दयेनं भरलेलं आहे. संत या पदाला प्राप्त होण्याकरता दया हे भांडवलच आहे त्यांचं. भूतांची दया भांडवल संता आपुली ममता नाही. भूतांची दया हे त्यांचं भांडवल आहे. त्यांचं अंतःकरण दयेनं भरलेलं आहे. ते प्रतिकार शत्रूवर पण करत नाही. सूर्यावर कसं करते अनेक संतांच्या जीवनाचा परामर्श घेतला तर आपण म्हणून एखाद्याही संतांचं नाव आपल्याला घेता येणार नाही की त्यांच्यावरती समाजाने अत्याचार केला आणि त्या अत्याचाराला संत महात्म्यांनी प्रतिकार केला असं कुठं घडलं. त्यांनी सगळ्या समाजाचे अपराध आपल्या पोटामध्ये घातलेले दिसतात. म्हणून तुका म्हणे गाव पोटी अपराध पोटात घेतात. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा प्रया करा क्षमा अपराध महाराज संत महात्मा कुठेही झुंज देत नाही, कुठेही प्रतिकार करत नाही. तरी सुद्धा कुटुंबाला झुंजार ही संज्ञा आणि संत झुंजार नसते, कोणावर झुंजत दिली नसते. आणि तुकोबाराने त्या संतांच्या करता त्या विष्णुदासांच्या करता जर हे झुंजार हे विशेषण बळच त्याला लावलं असते, संत झुंजार नसतात तर महाराजांच्या या अभंगावरती त्या वंदयावरती शास्त्रीय भाषेतला व्याघात नावाचा दोष आला असता. परंतु महाराजांचं हे वाङ्मय कुठंच दोषी नाही. आणि काही कीर्तनकार म्हणतात ते शब्द असा पाहिजे होता, तो मागं पाहिजे होता, पुढं पाहिजे होता आणि तिथं थोडीशी चूक वाटते. अरे बाबा त्याला सांगावं लागेल की आता इस्रायली तिथून तपासून आपण तपासायची गरज नाही. हे जलदेव आहे. म्हणून झुंजार संत कुठे दिसतच नाही. झुंज कुणाला दिसत नाही. ज्ञानोबारांच्या जीवनापासून अगदी शेवट म्हणजे निळोबारांच्या पर्यंत पाहिलं तर कोणत्या संतांनी झुंज दिली. ज्ञानोबारा इतके दुबळे नव्हते पण जेव्हा समाजाने त्यांना त्रास दिला ते मला वाटतं इथं तुम्हाला सांगणं इतके अज्ञान नाही. सगळ्याला माहिती समाजाने काय करत नाही आणि आज समाज त्यांची काय जोडवे जातो हेही सांगायची गरज आहे. पुढील भाग आपल्याला भेटतो. मग ज्ञानोबारांच्या एवढी प्रतिकार शक्ती नव्हती अशातला भाग आणि त्यांना मांड बांधण्याकरता खापड मिळून होऊ नये इतकी त्यांची दयनीय अवस्था नाही. तरी सुद्धा त्यांचं अंतःकरण माऊलीचं आईच आहे. मुलांनी अपराध केले म्हणून आई त्याला शिक्षा देते असं नाही. त्या मुलाचे अपराध पोटामध्ये माऊलींनी समाजाने केलेले अपराध मातृवत प्रेमानं पितृवत प्रेमानं पोटात घातले
तुझे दुबळे नव्हे, दयेनं भरलेला अंतःकरण आहे, मातृवत आहे, पितृवत आहे. तुकोबारांच्या जीवनातलं उदाहरण पाहिलं तर अरे अंबाजी सारखा एखादा बाहेरून आलेला मनुष्य देहूमध्ये तो तुकोबाराला त्रास देतो आणि तो त्रास तुकोबारा सहन करता. तुकोबारा काही दुबळे होते का? तुकोबारांच्या पाठीमागे प्रचंड शक्ती होती. ही बातमी जर छत्रपतींना त्यांनी सांगितली असती तर त्या महाराजांचं काय झालं असतं मी काही सांगत नाही. पण तुकोबारांनी त्याचा सुद्धा अपराध आपल्या पोटामध्ये घेतला आणि त्याला सीमा असते अपराधाला पोटात घालणे. ते संतांनी घालावे अपराध. आपण काय घालू शकतो महाराज अपराध कोणाचे? आपण वाटच बघतो माझ्या वाटेला कधी जाऊ, माझा नादच करायचा नाही काय तुकाराम महाराज थोडं विशाल त्या अंबाजीने तुकाराम महाराजांना मारहाण केली का केली कारण नसतात. कारण मोठ्या लोकांचं वर्चस्व हे अशा भरपूर लोकांना सहज होत. तुकाराम महाराज जगद्गुरू झाले, समाजाला उपदेश करून लागले, चारी वेदाचा अर्थ समजू लागले. अरे भले भले धर्म मानताना जळून उठले महाराज. काय माहिती हे सगळा इतिहास समज एवढंच काय, परंतु गावचा पाटील सुद्धा पोकला. पोकला पाटील ही जी गावची न्याय देवता असते त्या पाटलाने न्याय द्यायचा असतो. पण तो पाटीलच पोकला होता. कुणाला मी न्याय मागू? कोपरा पाटील गाडीचे हे लोक कोण घाली भीक मला म्हणून त्या पाटलाने तुकोबारांची धिंड काढली देहूतून आणि जखमेवर ते मीठ सोडणं असा एक प्रकार असतो. त्यातला एक घाणेरडा वर्ग असतो, अतिशय गलिच्छ लोक असतात. आणि त्याच्यामध्ये एका माणसानं जन्मस्थानामध्ये महाराजांची गडावर मिळवून आली, सगळं गाव येतं आणि त्यांनी गाथा घेतला. महाराजांच्या पुढे गेला आणि म्हणला महाराज 572 नंबरचा अर्थ मला सांगतात. महाराज किती वाईट वाटलं पण तोही अपराध महाराज पोटात घातला. त्याच्या पाठीवर हात ठेवला. बाळ 572च काय संपूर्ण गाथ्याचा अर्थ म्हटला तर तुला सांग. फक्त मिरवणूक संपू देऊ. आता मंदिरापाशी गेली की मिरवणूक संपणार, पुन्हा सगळी गर्दी कमी होणार आणि गर्दी कमी झाल्यावर जे अर्थ सांगितलं तर तुला कळत. आता मी संपूर्ण तुला काय करणार आहे? तेवढा गोंगाट आहे जे पूर्ण धैर्यानं भरलेला त्याला रागवलेलं आहे. मला आमच्या सरकारला असताना माझं सोडून येत करायचं त्या गर्दीतले काम आहे त्याला म्हणायचं अपराध मोठा झाला आहे. झुंज कुणाला दिली नाही, त्या मंबाजीला दिली नाही, त्या पाटलाला झुंज दिली नाही. झुंज देण्याची ताकद कोणती असेल, चोगळे होते असतात. दयानं म्हणलेला अंतःकरण आहे, पुत्रवत अंतःकरण आहे, मातृवत अंतःकरण आहे. ही सगळी उदाहरण प्रत्येक संतांच्या बाबतीमध्ये आपल्याला नाथ महाराजांचं उदाहरण बघितलं तर नाथ महाराजांच्या अंगावरती नाथ महाराजांना राग येण्याकरता 42 वेळेला यवन पार निळोपऱ्यांचं प्रमाण आहे. त्याला यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवोनी मुक्त केला. बोलताना जर एखाद्याची चुकून तुमच्या अंगावर आली तर महाराज काही करायचं. आवर्जून 42 वेळा अंगावर थुंकलेल्या यवनाला माफ केलं. जाऊ द्या काय वाईट झालं माझं. 42 वेळा स्नान घडलं, रोज 3दा हरिपाठ करतो, 42 वेळा हरिपाठ झाला, 42 वेळा स्नान झालं. काय नुकसान झालं? फायदाच झाला आणि त्याला प्रसाद दिला. नाथ महाराज दुबळे नव्हते, प्रचंड संपत्ती होती, प्रचंड शक्ती होती. त्या यमुनाला हातपार करायची ताकद होती पण नाही. दयेनं भरलेला अंतःकरण आणि दयेनं भरलेल्या अंतःकरणाला मनुष्य शिक्षा करू शकतो. संत महात्म्याने प्रतिकार केला, ज्ञानोबारांनी प्रतिकार केला, तुकोबारांनी प्रतिकार केला, नामदेव महाराजांनी केला नाही.
आणि करून ना कोणत्याच संतांनी अपवाद म्हणून सुद्धा सांगतो जन्माला अपवाद असतो, कोणत्याच संतांनी प्रतिकार केलेला दिसत नाही. पण तुकोबारानंतर जे संत आहेत, जे विष्णुदास आहेत, जे वैष्णव आहेत, ते मात्र झुंजार आहेत, युद्ध करणारे. पण त्यांनी युद्ध पुन्हा केलं, युद्ध पुन्हा युद्धच केलं. तर झुंजार संज्ञा देता कशी? झुंजार ही संज्ञा ही बरोबर आहे आणि युद्ध केलं नाही हेही बरोबर. आता दोन्ही कसं बरोबर असू शकतो? एक बरोबर असायला पाहिजे, पण तुकोबा दोन्हीही बरोबर असतात, दोन्ही बरोबर असतात. एक उदाहरण सांगितलं जातं आपल्याला माहित आहे. एक राजा होता, राजाला पाट खाण्याचं व्यसन होतं. पाट खात असताना सुपारी कातरत होता आणि सुपारी कातरता कातरता आणखीनदा नवीन होता, धार नवीन, सुपारी थोडी ओली गळत होती आणि सुपारीवरून अंगठा घसरला, आणखीनदा घसरला आणि अंगठ्यावरती इतका जोरात आला प्रेसनं, अंगठा बाजूला निघून पडला. हाताचं एक बोट बाजूलाच झालं. प्रधानजी अतिशय प्रेम करणारा जवळच आहे आणि प्रधानजी हसायला लागला. प्रधानजी म्हटला, झालं ते बरं झालं. राजाला राग आला. राजा म्हटला, इतका त्याला जीवापाड आणि सांभाळला, असं मोठासारखं बोलतोय, बरं झालं. त्याला जेलमध्ये टाकला. त्याला जेलमध्ये टाकला. कुणाला? राजाला नाही, प्रधानजीला. तुम्ही राजाला कसं म्हणता? लक्ष देऊ नये. प्रधानजीला टाकला. त्या राजाला शिकारीचं व्यसन होतं, थोडक्यात 4 वाजता त्याला जेलमध्ये टाकला आणि राजा त्याला मलमपट्टी केली आणि त्याला शिकारी टाकला. तो शिकारीला गेला. शिकार भेटलीच नाही. उशीर झाला. चैत्र पौर्णिमा होती आणि त्या जंगलातून एकटाच यायला लागला. तिथे ते आदिवासी लोक एका डोंगराच्या कडेला एका तामसी देवीची यात्रा होती पौर्णिमेची आणि त्या देवीला त्या दिवशी नरबळी द्यायची असतो आणि त्यांच्या चर्चा चालली होती कोणाला नरबळी द्यायचं. आता सगळे आपले काही मंदिरातले कुणाला नरबळी द्यायचं वाट बघत होते. चुकून एखादा पांचस्त प्रवासी आला तर बघू बरं झालं. तेवढ्यात राजाचा घोडा. त्यांना काय घेणं देणं आहे राजाने? त्या राजाला खाली ओढला, बसवला देवी पुढे, कपडे काढले आणि मला ह्याला बळी देणार. धावला आणि काय करायचं? राजा असून हे सगळे आदिवासी असं माझा बळी देणार. आणि त्या पुजाऱ्याला बोलावला, हा सक्षम आहे बाबा. आणि मग तुझं लक्षकांत बघायला लागले सगळे. ठीक आहे, पण हात चेक केले तर अंगठा दिसत नव्हता. पुजारी म्हटला, हा चालत नाही नरबळी. त्या पुजाऱ्याने एक नाक घातली त्या राजाला. हा बोलून दिला, जा म्हणजे तुला काय होत नाही, तुला अंगठा. राजा म्हटला, आपण 2 घातल्या तरी चालते, पण नरबळी देण्यापेक्षा बरं. आणि मग राजा घरी आला. घरी आल्यावर प्रधानजीला बोलावून एक सत्कार केला. म्हणजे माझं चुकलं बरं, मला जरा अंगठा असता तर नरबळी दिला असता. आणि तुम्हाला प्रधानजी काय अंतर्ज्ञान आहे माहित नाही. तुम्ही अंतर तुटल्याबरोबर म्हटलं झालं ते बरं झालं, मला माफ करा, क्षमा करा. प्रधानजीमध्ये माफ करण्याची गरज नाही, क्षमा मागण्याची गरज नाही. अहो तुम्हाला मी तुरुंगात टाकलं, जेलमध्ये टाकलं. राजेसाहेब जेलमध्ये टाकलं हेही मदत झालं. आता म्हणजे सगळं कसं बरं म्हणतात? सगळंच कसं बरं? अहो म्हणजे राजेसाहेब त्याचा असं आहे, मी तुमचा सच्चा साथीदार आहे, मी सच्चा पंतप्रधान आहे आणि तुम्हाला मी सुखून कुठंच राहिलो ना. मी तुमच्यावर शिकायला आलोच असतो, तुमच्या पाठीशी रक्षण म्हणून थांबलोच असतो. आणि तुमच्या जर हाताला अंगठा नाही तुम्हाला हातून दिला असतं तर त्यांनी मला बळी दिला असतं. म्हणजे माझाही प्राण तुम्ही जेलमध्ये टाकल्यामुळे वाचला. मला हे का सांगायचं, दोन्ही गोष्टी काही बरोबर असतात. तर मला हे सांगायचं की कुटुंबाला संतांना झुंजार म्हणतात हेही बरोबर आहे आणि संतांनी झुंज दिली नाही हेही बरोबर आहे. कुणीही गोष्टी कुठेतरी बरोबर असतात. कुटुंबाची दुसरी गोष्ट बरोबर आहे की संत महाराजांनी कुठेही झुंज दिली दिसत नाही. मातृप्रेम केलंय, पितृवत प्रेम केलंय, तरी सुद्धा संतांची ओळख करून देताना कुटुंबाला
झुंजार बोलतात. मग झुंज कुणावर दिली जाते तर झुंज ही शत्रूवर दिली, झुंज ही मित्रावर दिली जाते. आणि मग तुकोबराच्या दृष्टीनं मनुष्य हा मनुष्याचा दिलीप महाराज शत्रू नाहीच आणि मनुष्य हा मनुष्याचा मित्रही नाही. राजकीय लोकांची आपली इतकी भांडणं, राजकीय लोकांची खूप भांडणं. आता आपली तशी सोडून झाले तर मला हळूहळू वेगळा विषय असतो. ते भांडण कायम चालतं. राजकीय क्षेत्रातलं भांडण आपण बघितलं. मागच्या इलेक्शनला जे त्या लोकांना शिव्या घालत होते, त्या लोकांची उडी घालत होते, त्यांची आता आरती करतात, त्यांच्याबरोबर मैत्री करतात. आता त्यांच्याबरोबर मैत्री, त्यांचं दुश्मनत्व काही काळापर्यंत मानू शकतो. पण तुकोबारा म्हणतात मनुष्य हा मनुष्याचा शत्रू नाही आणि मनुष्य हा मनुष्याचा कायमचा मित्रही नाही. कधी शत्रूच पाहिजे तर कधी त्याचं मित्र. पण शत्रू काय करतो तर समोर त्याला संपवण्याचा त्याला नामशेष करतो. असे मनुष्याचे शत्रू कोण आहे तर संतांच्या दृष्टीने मनुष्य मनुष्याचा शत्रू. संतांच्या दृष्टीने मनुष्याचे शत्रू हे वेगळे आहे. मनुष्याचा शत्रू हा काम आहे, मनुष्याचा शत्रू हा क्रोध आहे, मनुष्याचा शत्रू हा लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, एखाद्याचा विनाकारण द्वेष करणं हा सुद्धा शत्रू. अहंकार शत्रू आहे, हे षडरूप हे शत्रू आहे. आणि ह्या शत्रू बरोबर संत महात्मे झुंज देखील माणसावर झुंज संत महात्मे देखील बसलेच नाही. त्यांचे आपण पोटात घेतले आणि खरोखर तो मनुष्याला संपवतो तो शत्रू आहे. मनुष्याला संपवणारा शत्रू कोण आहे तर पहिल्या यादीमध्ये त्याचं नाव टाकले काम आहे. दुसरा शत्रू आहे क्रोध आहे, तिसरा शत्रू लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, अहंकार आहे. ह्या शत्रू बरोबर संत महात्मे सतत युद्ध करतात, सतत त्याच्यावर झुंज देतात आणि त्या शत्रूला युद्ध करून जिंकतात. बरं आम्ही पण युद्ध करतोय पण अजून तरी आम्हाला त्या युद्धात यश आलेलं आहे असं मला तरी वाटत. संत महात्म्यांना त्याच्यामध्ये यश आलं, त्यांनी कामाला जिंकलं. तुकोबारा म्हणतात काम क्रोध बंदी खाली तुका ते देते कोणी इंद्रियाचे घरिया विभाग कुसारी. कामाला जिंकलं, क्रोधाला जिंकलं, लोभाला जिंकलं, मद जिंकला, मत्सर जिंकला. महाराजांनी मत्सर जिंकला आणि मत्सर जिंकून आपल्याला सांगितलं कोणाही जीवाचा
एखाद्याचा कारण नसताना आपण विनाकारण त्याचा मत्सर करू लागला तर आपण समजावं आपला शत्रू कुठेतरी वाढतो नाही. प्रमाणापेक्षा लोक वाढला तर समजावं कुठेतरी शत्रू वाढतो. प्रमाणापेक्षा काळ वाढला तर कुठेतरी शत्रू वाढतो. हे सगळे शत्रू आहेत, हे विकार आहेत आणि यांच्यावर ज्यांनी युद्ध केलं त्या विकाराला ज्यांनी जिंकलं ते सगळे झुंजार आहे, ते झुंज देत आहे, ते त्याच्यावर युद्ध करतात. पण युद्ध करत असताना युद्ध म्हटल्यानंतर हत्यार लागतो. हत्याराशिवाय युद्ध होतो. सीमेवर पाठवलं तुमच्याकडं रायफल नाही, पिस्तूल नाही, गन नाही, आगोबाग नाही, क्षेपणास्त्र नाही, झालं नाही. म्हणू शकत नाही. पूर्वीच्या काळामध्ये ज्या त्या काळामध्ये लढण्याची साधनं वेगळी होती. प्रभुरामचंद्राच्या काळामध्ये रावणावर युद्ध केलं, त्याला धनुष्यबाण हे साधन होत. वेगवेगळी क्षेपणास्त्र होती, ती साधनं. छत्रपतींच्या काळामध्ये ढाल आणि तलवार हे लढण्याचं साधन. त्याच्यानंतरचा काळ आताचा पाहिला तर आता हे आपल्या भारत देशाने युद्धाची जय्यत तयारी ठेवली. त्याच्याकरता वेगवेगळी इमारत, वेगवेगळी क्षेपणास्त्र, रणगाडे, पिस्तुला, बंदुका, रायफल, वेगवेगळी अणुबॉम्ब, नुसतं ऐकलं तरी घाबरतो. ही युद्धाची साधनं आहे. त्या साधनाशिवाय युद्ध होऊ शकत नाही. संत महात्म्यांनी ह्या शत्रूवर, ह्या विकारावर युद्ध केलं. संतांनीही शस्त्र वापरलं. कोणतं शस्त्र वापरलं? या शस्त्रासारखं शस्त्र नाही. संतांचं शस्त्रच हत्यारच आहे, पण ते वेगळं आहे. नामबारे सांगतात सहस्रनामाचे हत्यार, शंखचक्राचे शृंगार, अतिबळ वैराग्याचे आणि विरामार शब्द. ही हत्यार एक शब्दास्त्र. भगवंताचं नाम हे शस्त्र आहे. नामबारा हरिपाठामध्ये शिक्कामोर्तब करू सांगतात. ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे
वापरलं भगवंताचं नाम चिंतन हे सांगतात. म्हणून भगवंताचं नाम हे शस्त्र पण आहे. शस्त्र हे निर्वाणीचे शस्त्र म्हटलं ते निर्वाणीच आहे. त्या शस्त्रापुढं कसलेही शत्रू नामोहर किती बलाढ्य शत्रू आणि सगळ्या शत्रूंचा प्रभाव करण्याकरता तुकाराम आम्ही हे साधन वापरलं. ज्ञान देवा मन